तीर्थक्षेत्र भंडारकवटे येथे श्री महासिद्ध मंदिरात मध्यरात्री डोणज येथील श्री महासिद्ध मंदिराचे पुजारी नंदी बैलासह येऊन भंडारकवटे येथे श्री शिवयोगी महासिद्ध मंदिरात केलेले भाकणूक मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील श्री शिवयोगी महासिद्ध देवाचे 4 पुजारी नंदी बैलासह भंडारकवटे येथील श्री महासिद्ध मंदिरात माघ पौर्णिमेच्या मध्यरात्री 12:35 वाजता आगमन झाले। डोणजचे पुजाऱ्यांनी मंदिरात आल्यानंतर नंदी बैलावरील नैवेद्य उतरून घेऊन नंदी बैलास मंदिरातील त्यांच्या परंपरेप्रमाणे असलेल्या जागेत सोडण्यात आले। नंदी बैलांनी सर्वप्रथम उजव्या पायाने तेथील माती उखरली, त्याच्यानंतर डाव्या पायाने देखील माती उखरली। त्यानंतर समोर असलेल्या कडब्याचे कणीस खाण्याचा प्रयत्न केला। तसेच 2-2 वेळा मलमूत्र विसर्जन केल्यामुळे पुढील वर्षी पशु पक्षी प्राणी सुखी आणि समृद्धी असल्याचे संकेत मिळाले। डोणज येथील पुजाऱ्यांनी श्री अमरलिंग देवाचे तसेच श्री शिवयोगी महासिद्ध देवाचे पूजेची तयारी मोठ्या भक्तिभावाने करण्यास सुरुवात केली। अमरलिंग देवाच्या पिंडावर डोणज येथील पुजाऱ्यांनी चढवलेले भांडार, मंदिराच्या गाभाऱ्यात पिठाच्या पणतीद्वारे केलेले शेकडो दीप प्रज्वलन नयनरम्य तसेच भक्तिमय वातावरणाने साक्षात महादुलिंगाचे दर्शन झाल्याचे भंडारकवटे येथील कांतू पुजारी महादेव फुलारी आणि महासिद्ध वडियारू यांनी सांगितले। मध्यरात्री 2च्या सुमारास देवाची पूजा अर्चा करण्यात आली। पूजा अर्चा झाल्यानंतर डोणजचे पुजारी डोणजहून आणलेले नैवेद्य सर्वप्रथम देवास समर्पित केले। देवाला नैवेद्य दाखवल्यावर डोणजचे पुजारी यांनी श्री शिवयोगी महासिद्ध भंडारकवटे येथील पुजारी फुलारी कुंभारबंधू तसेच तेली यांना मूक इशाऱ्याने जेवणाचे आमंत्रण दिले। माघ पौर्णिमेच्या मध्यरात्री 2:30च्या सुमारास अमरलिंगाच्या मंदिरासमोर शेकडो दीप प्रज्वलनाच्या साक्षीने देवाचे प्रसाद घेण्यासाठी आपापल्या ठरलेल्या जागी स्थानापन्न झाले। भंडारकवटे येथील पुजारी फुलारी कुंभार तेली यांना भरपूर प्रमाणात प्रसाद वाढण्यात आले। तसेच डोणजहून आलेले मानकऱ्यांना देखील महाप्रसाद देण्यात आला। तदनंतर दोन्ही पुजाऱ्यांनी अमरलिंगाच्या गाभाऱ्यात बसून नैवेद्य महाप्रसाद घेतले। प्रसाद घेतल्यानंतर इतर धार्मिक विधी उरकून डोणजचे पुजारी नंदी बैलासह हिंगारी मुंगारी घागर उधळून लावून मध्यरात्री 3:20 वाजता डोणजकडे पायी चालत निघाले। एकंदरीत मध्यरात्री झालेले भाकणूक अतिशय उत्तम, चांगल्या प्रकारे सर्व भाविक भक्तांना शेतकऱ्यांना सुखी संपन्न ठेवणारे झाल्याचे श्री शिवयोगी महासिद्ध मंदिराचे पुजारी फुलारी यांनी सांगितले।